केया बांठिया माध्यमिक विद्यालय व NN पालीवाला ज्युनियर कॉलेज नवीन पनवेल सादर करीत आहे शैक्षणिक व्हिडिओ. Hello students, myself Aditi Ajit Gokhale, assistant teacher, Keya Banthia High School, New Panvel. Today we will start our next chapter. The name of the chapter is multiplication and division. First we will see multiplication. इथे दोन एक्झाम्पल्स मी घेतलेले. पहिल्यांदा आपण हे गणित कसं वाचायचं ते बघूया. तुम्हाला मराठीत हे गणित वाचता येतं. कसं वाचतो आपण? 327 गुणिले 97. पण आपल्याला हे इंग्लिश मध्ये वाचता यायला पाहिजे. 327 मल्टिप्लाइड बाय 97. आपण गणित लिहूया. 327 multiplied by 97. 327 ला गुणायचंय. कुणी गुणायचंय? 97 ने. आता 327 म्हणजे 327 जे आहे त्याला म्हणायचं मल्टिप्लिकंट. आणि 97 ने आपण गुणतोय त्याला म्हणायचं मल्टिप्लायर. आता गुणायला सुरुवात करूया. पहिल्यांदा युनिट प्लेस पासून आपण गुणायला सुरुवात करूया. 97 मधला युनिट प्लेस कोणता आहे? 7. 7 नी पहिल्यांदा 327 मधल्या युनिट प्लेसला 7 7 जा 49. 4 will be carry over. 7 2s are 14. 14 plus 4 18. 1 will be carry over. 7 3s are 21. 21 plus 1 22. आता आपण 9 ने मल्टिप्लाय करायचे. 9 कोणत्या प्लेसवर आहे? टेन्सच्या प्लेसवर आहे. म्हणून पहिल्यांदा आपण इथे युनिट प्लेस लिहू करूया. 9 ने पहिल्यांदा युनिट प्लेसला गुणायचं. इथे काही जण शून्य देतात, काही वेगळं अजून सिम्बॉल देतात. मी इथे प्लसचं सिम्बॉल दिलेलं आहे. कोणताही सिम्बॉल दिला तरी चालतो. 9 7 जा 63. 6 will be carry over. 9 2 जा 18. 18 plus 6 24. 9 3s are 27. 27 plus 2 29. आता आपण बेरीज करून ह्याचं उत्तर काढूया. 9 8 plus 3 11. 1 will be carry over. 2 plus 4 6. 6 plus 1 7. 2 plus 9 11. 1 will be carry over. 2 plus 1 3. आन्सर कंप्लीट झालं का? नाही. तुम्हाला बेरीज आणि वजाबाकी ऍडिशन आणि सबट्रॅक्शनच्या वेळेस शिकवलेलं आहे की जे आपलं आन्सर येतं त्याच्यामध्ये कॉमा द्यायचा असतो. 100च्या प्लेस नंतर कॉमा. हे आपलं आता आन्सर झालं 31,790. पण ह्याला गुणाकारात काय म्हणतात? प्रॉडक्ट. आता अजून एक एक्झाम्पल बघूया. 4,370 multiplied by 824. पहिल्यांदा गणित लिहूया. 4,370 multiplied by 824. याच्यात मल्टिप्लिकंट कोणता आहे? याचाच अर्थ कुणाला गुणायचे? 4,317 ला गुणायचे. म्हणून याला म्हणायचं मल्टिप्लिकंट. कोणी गुणायचे? 824. म्हणजे हा आहे मल्टिप्लायर. स्टार्ट कुणापासून करायचं मल्टिप्लिकेशन करायला? 4 पासून. 4 7 जा 28. 2 will be carry over. 4 1 जा 4 plus 2 6. 4 3 जा 12. 1 will be carry over. 4 4 जा 16. 16 plus 1 17. आता कोणी गुणायचं?
टेन्सच्या प्लेसला कोण आहे 2. युनिटचा प्लेस आपण सोडून द्यायचं म्हणजे स्लीव करूया. 2 7s are 40, 1 will be carry over. 2 1s are 2, 2 plus 1 3, 2 3s are 6, 2 4s are 8. आता अजून एक इथे डिजिट राहिलाय कोणता 8 चा. तो कोणत्या प्लेसवर आहे 100 च्या. म्हणून युनिट आणि टेन्स दोन प्लेस आपण सोडून देऊ आणि 8 ने सुरुवात करूया गुणायला. 8 7 जा 56, 5 will be carry over. 8 1 जा 8, 8 plus 5 13, 1 will be carry over. 8 3 जा 24, 24 plus 1 25, 2 will be carry over. 8 4 जा 32, 32 plus 2 34. आता या सगळ्याची काय करायची ऍडिशन करायची. 8 चे 8च येतील. 6 plus 4 10, 1 will be carry over. 2 plus 3 5, 5 plus 6 11, 11 plus 1 12, 1 will be carry over. 7 plus 6 13, 13 plus 3 16, 16 plus 1 17, 1 will be carry over. 1 plus 8 9, 9 plus 5 14, 14 plus 1 15, 1 will be carry over. 4 plus 1 5, 3 चे 3. आता आपण काय करायचंय कॉमा द्यायचंय. 100 च्या प्लेस नंतर कॉमा, 10,000 च्या प्लेस नंतर कॉमा. मग आपला प्रॉडक्ट काय मिळाला 35,57,208. More examples of multiplication. First example is 6,092 multiplied by 203. 6,092 गुणिले 203. पहिल्यांदा गणिताची मांडणी करूया. मगाशच्या उदाहरणांमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ज्याला गुणायचे त्याला आपण म्हणतो मल्टिप्लिकंट आणि ज्याने गुणतो त्याला म्हणतो आपण मल्टिप्लायर. म्हणजे हा आहे मल्टिप्लिकंट आणि हा आहे मल्टिप्लायर. याच्यात सुरुवात कुणापासून करायची युनिट प्लेस पासून. 3 2 जा 6, 3 9 जा 27, 2 will be carry over. 3 0 जा 0, कारण 0 ला कोणत्याही संख्येने गुणलं तरी उत्तर काय येतं 0. 0 plus 2 2, 3 6 जा 80. आता 3 नी मल्टिप्लिकेशन करून झालं. आता कोणी करायचंय 0 नी, कारण 0 टेन्सच्या प्लेसवर आहे. युनिट प्लेस सोडून द्यायची. 0 नी सगळ्यांना गुणायचं. 0 2 जा 0 नी कोणत्याही संख्येला गुणलं तरी उत्तर 0च येतं. 0 2 जा 0, 0 9 जा 0, 0 नी 0 ला गुणलं तरी 0च आणि 0 नी 6 ला गुणलं तरी 0च. आता कोणी गुणायचं 2 नी. कोणत्या प्लेसवर आहे 100 च्या. म्हणून युनिट प्लेस आणि टेन्स प्लेस आपण सोडून द्यायची. 2 2 जा 4, 2 9 जा 18, 1 will be carry over. 2 0 जा 0 plus 1 1, 2 6 जा 12. आता आपण ऍडिशन करूया. 6 चे 6, 7, 2 plus 4 6, 8 plus 8 16, 1 will be carry over. 1 plus 1 plus 1 3, 2 चे 2, 1 चे 1. आपण काय करायचंय आता कॉमा द्यायचंय. 100 च्या प्लेस नंतर कॉमा आणि 10,000 च्या प्लेस नंतर कॉमा. मग आपला आन्सर काय आलं 12,36,676. आता बऱ्याच वेळेस असं सांगितलं जातं की इथे ऍडिशनची खूण करा. केली तरी बरोबर, नाही केली तरी बरोबर. पण हे जे उत्तर आलं या उत्तराला काय म्हणायचं प्रॉडक्ट म्हणायचं. हे शब्द लक्षात ठेवा. ज्याला गुणतोय तो मल्टिप्लिकंट, ज्याने गुणतोय तो मल्टिप्लायर आणि जे उत्तर येतं त्याला आपण प्रॉडक्ट म्हणायचं. दुसरं एक्झाम्पल बघूया. 4,321 मल्टिप्लाइड बाय
678. गणित लिहूया. या एक्झाम्पल मधला मल्टिप्लिकंट कोणता? 4321. मल्टिप्लायर कोणता? 678. युनिट प्लेस पासून स्टार्ट करूया. 8 1 जा 8, 8 2 जा 16, 1 will be carry over. 8 3 जा 24, 24 plus 1 25, 2 will be carry over. 8 4 जा 32, 32 plus 2 34. आता 7 नी 7 10 च्या प्लेस वर आहे. युनिट प्लेस आपण सोडून देऊ. 7 1 जा 7, 7 2 जा 14, 1 will be carry over. 7 3 जा 21, 21 plus 1 22, 2 will be carry over. 7 4 जा 28, 28 plus 2 30. आता कोणी गुणायचे? 6 ने. 100 च्या प्लेस वर आहे म्हणून युनिट प्लेस पण लिहू करायचा आणि टेन्स पण. 6 1 जा 6, 6 2 जा 12, 1 will be carry over. 6 3 जा 18, 18 plus 1 19, 1 will be carry over. 6 4 जा 24, 24 plus 1 25. 8 6 plus 7 13, 1 will be carry over. 5 plus 4 9, 9 plus 6 15, 15 plus 1 16, 1 will be carry over. 4 plus 2 6, 6 plus 2 8, 8 plus 1 9, 3 plus 9 12, 1 will be carry over. 5 plus 3 8, 8 plus 1 9, 2 चे 2 तसेच. कॉमा देऊया 100 चा प्लेस आणि 10,000 च्या प्लेस नंतर. आन्सर काय आला आपलं? 29,29,638. याला काय म्हणायचं? प्रॉडक्ट. विल सी वर्ड प्रॉब्लेम ऑफ मल्टिप्लिकेशन. पहिल्यांदा आपण गणित वाचूया. ॲज अ पार्ट ऑफ द अवॉइड प्लास्टिक कॅम्पेन, each of 745 students made 25 paper bags. What was the total number of paper bags made? आपल्याला या गणिताचा अर्थ समजून घ्यायचा. ॲज अ पार्ट ऑफ अवॉइड प्लास्टिक कॅम्पेन म्हणजेच प्लास्टिक टाळा या मोहिमेचा एक भाग म्हणून each of 745 students म्हणजे एकूण विद्यार्थी किती आहेत? 745 आहेत. मेड 25 पेपर बॅग्स म्हणजे 745 विद्यार्थ्यांनी प्रत्येकी 25 पेपर बॅग्स म्हणजे कागदी पिशव्या तयार केल्या. व्हॉट वॉज द टोटल नंबर ऑफ पेपर बॅग्स मेड? मग कागदी पिशव्या किती तयार झाल्या? प्रत्येक विद्यार्थ्याने 725 पेपर बॅग तयार केले. विद्यार्थी किती आहेत? 745. म्हणजे एका मुलाने जेव्हा 25 पेपर बॅग तयार केल्या तेव्हा 745 मुलांनी किती केल्या हे काढायचे. म्हणजेच आपल्याला एकावरून अनेकांची किंमत काढायची. एकावरून अनेकाची किंमत काढताना आपल्याला गुणाकार करावा लागतो. मग 745 ला आपण 25 ने गुणूया. 745 काय आहेत? तर नंबर ऑफ स्टुडंट्स आहेत. आणि 25 काय आहेत? पेपर बॅग्स प्रिपेअर्ड बाय each student. प्रिपेअर्ड म्हणजे तयार करणं. आता गुणाकार करूया. 5 5 25, 2 will be carry over.
5 4s are 20, 20 plus 2, 22. 2 will be carry over. 5 7s are 35, 35 plus 2, 37. आता टेन्सनी गुणायचे म्हणून युनिट प्लेस आपण सोडून दिलं. 2 5s are 10, 1 will be carry over. 2 4s are 8 plus 1, 9. 2 7s are 40. ऍडिशन करूया. 5 2 7 plus 9 60. 1 will be carry over. 7 7 plus 1 8 1. 18,625. हा काय आहे? आपला वर्ड प्रॉब्लेम आहे, म्हणून आन्सर सुद्धा आपण वर्ड मध्ये लिहिणं गरजेचं आहे. द टोटल नंबर हे शॉर्ट मध्ये लिहिले. पेपर बॅग्स 18,625. We will see another example of word problem. 1 hour has 3,600 seconds. How many seconds do 365 hours have? अर्थ काय याचा की एका तासामध्ये 3,600 सेकंद होतात. तर 365 तासांमध्ये किती सेकंद होतील? लक्षात घ्या, 1 hour is equal to 60 minutes. 1 minute is equal to 60 seconds. म्हणूनच 1 hour is equal to 60 multiplied by 60, 3,600 seconds. मग आपल्याला हे दिलेलं आहे की एका तासामध्ये 3,600 सेकंद आहेत. मग 365 तासांमध्ये किती सेकंद होतील? आपल्याला गुणाकार करावा लागेल. करूया. 3,600 3,600 मल्टिप्लाइड बाय 365. हा मल्टिप्लिकंड आहे, हा मल्टिप्लायर आहे. पहिल्यांदा 5 ने मल्टिप्लाय करूया. 5 0s are 0, 5 0s are 0, 5 6s are 30. 3 will be carry over. 5 3s are 15, 15 plus 3 80. 6 0s are 0, 6 0s are 0, 6 6s are 36, 3 will be carry over. 6 3s are 18, 18 plus 3 21. आता 3 ने मल्टिप्लाय करायचे. 100च्या प्लेसवर आहेत म्हणून युनिट आणि टेन्सचं प्लेस सोडून द्यायची. 3 0s are 0, 3 0s are 0, 3 6s are 18, 1 will be carry over. 3 3s are 9, 9 plus 1 10. आता याची आपण ऍडिशन करूया. 0 0 0, 8 plus 6 14, 1 will be carry over. 2 2 plus 8 10, 10 plus 1 11, 2 plus 1 3 1. 100च्या प्लेस नंतर कॉमा, 10,000च्या प्लेस नंतर कॉमा, 13,14,000 seconds. आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल. सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल. नेहमी पाहत रहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.